नमस्कार मित्रांनो, आता आपण क्रिसिल या कंपनीचा अभ्यास करूया. क्रिसिल ही रेटिंग कंपनी आहे. म्हणजे कंपन्या जे कामकाज करतात, ओके, त्या कंपन्यांना व्हिजिट करणारी कंपनी म्हणजे ही क्रिसिल रेटिंग कंपनी. ही कंपनी कशी काम करते, त्यांचं क्रेडिट रेटिंग काय आहे, त्यांनी किती लोन घेतलं आहे, लोनचा उपयोग कसा होतो आहे, योग्य होतो आहे की नाही, कंपनीचे प्रॉडक्ट कुठे कुठे खपतात, काय काय रेव्हेन्यू वाढतो आहे की नाही, कमी होतो आहे का, इयर ऑन इयर ग्रोथ किती आहे, इयर ऑन इयर प्रॉफिट ग्रोथ किती आहे, आणि ऑब्वियसली लोन ग्रोथ किती आहे वर्सेस सेल्स ग्रोथ किती आहे. अशी रेटिंग कंपन्या भारतामध्ये 3-4 आहेत. त्याच्यापैकी इक्रा एक आहे, दुसरी क्रिसिल आहे, आणि वन मोर इज अ केअर रेटिंग. अशा 3-4 कंपन्या आहेत की ज्यांना प्रॉफिट असतो दरवर्षी. ओके, दे आर रनिंग ॲट 50% प्रॉफिट मार्जिन. ओके, आणि एक्सपर्ट लोक बसलेले असतात. आणि क्रेडिट रेटिंग हे प्रत्येक कंपनीला, म्हणजे समजा कुठली कंपनी असो, मे बी HPCL BPCL, त्यांनासुद्धा क्रेडिट रेटिंग कंपनीकडनं अहवाल घ्यायलाच लागतो. कारण नवीन इन्व्हेस्टर कधी येतात तर क्रेडिट रेटिंग पहिल्यांदा क्रेडिट रेटिंग कंपनीचं रेटिंग बघतात. ओके, मूडीज किंवा क्रिसिल किंवा तत्सम, आणि मगच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. तर ही कंपनी टिपिकली रिसर्च कंपनी म्हणून ओळखली जाते. ओके, आणि याचा 100 किती H1मध्ये रेव्हेन्यू आलेला आहे 1137 कोटी, आणि PBT आला 219 कोटी. ओके, गेल्या वर्षी हा रेव्हेन्यू होता 1120 कोटी, आणि प्रॉफिट होता 209 कोटी. ओके, स्टँडर्ड अँड पुअरची सब कंपनी आहे ही, US कंपनीची. त्यामुळे ऑब्वियसली यू कॅन ट्रीट दिस एज MNC कंपनी, ऑफशूट ऑफ स्टँडर्ड अँड पुअर. ओके, फेस व्हॅल्यू 1 आहे मात्र ह्याची. इक्विटी खूप कमी आहे, 7 कोटीच फक्त इक्विटी आहे. त्याच्यामुळे शेअर प्रचंड वाढलेला असतो. टिपिकली 6,000वर होता, आता 4500ला किंवा 5,000ला असेल. पण एखादा शेअर घ्यायला हरकत नाही आहे. 66% प्रमोटरकडे आहे, म्हणजे S&P इंडिया होल्ड्स दॅट. 8% FIIकडे आहे, 12% DIIकडे आहे, आणि पब्लिककडे 13%, आणि रेखा झुंझुनवालाकडे ऑलमोस्ट त्यातले अर्धे शेअर्स असतील. ओके, 15% CAGR प्रमाणे कंपनी मिनिमम वाढतच असते. आणि ऑब्वियसली याची नेटवर्थ खूपच उत्तम आहे. PBT तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी किती आलं आहे. Q1 25मध्ये PBT आलं आहे 225 करोड Q1मध्ये फक्त, आणि गेल्या वर्षी 208 कोटी होता. आणि ऑब्वियसली H1मध्ये ह्याचा PBT आला 452 कोटी, आणि गेल्या वर्षी 403 कोटी होता. म्हणजे ॲन्युअली 1,000 कोटी हे लोक प्रॉफिट जनरेट करतात. तर ऑब्वियसली ही कंपनी उत्तम आहे त्याच्याप्रमाणे. आणि P/E ह्याचा 45 आहे, त्यामुळे शेअर महाग वाटतो आहे का बघा. पण ROC आणि ROE 30% आहे, आणि मार्केट कॅप 33,000 कोटी आहे. ऑब्वियसली इट इज डार्लिंग ऑफ एव्हरीबडी. लोन 98 करोड आहे. आय डोंट नो वाय दे हॅव टेकन लोन, ओके, टू बाय द स्टॉक्स ऑर व्हॉट, आय डोंट नो. त्याचा पण बायबॅक झाला की नाही तुम्ही चेक करा. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, टेक्निकली पण आता जरा वीक आहे. त्याच्यामुळे हा शेअर मी घेतला. 1 वर्षात प्रॉफिट 12% वाढला, आणि मार्केट प्राईस फक्त 5%ने वाढलेली आहे. फॉरएव्हर गुड कंपनी असणारी ही क्रिसिल, इक्रा आणि केअर. ओके, पण टेक्निकल बघून अभ्यास करायचा. थँक्यू सो मच.